भारतामध्ये वेदना चिकित्सा शास्त्र याबद्दल पुरेशी जागरूकता नाही. मात्र ज्येष्ठ नागरिकांची वाढती लोकसंख्या, खेळाडूंची वाढती संख्या आणि त्यातून अधूनमधून निर्माण होणाऱ्या दुखापती, दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वेदना चिकित्सा शास्त्र हे भविष्यातील एक महत्त्वाचे वैद्यकीय सुपर स्पेशालिटी क्षेत्र म्हणून झपाट्याने उदयास येत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. ही माहिती इंडियन सोसायटी फॉर स्टडीज ऑफ पेन ची शाखा असलेल्या सोसायटी फॉर स्टडीज ऑफ पेन पुणे च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित वार्तालापामध्ये सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन पुणेच्या अध्यक्ष प्राध्यापक प्रज्ञा भालेराव आणि सचिव डॉक्टर संजोग मेकेवार यांनी दिली. यावेळी बोलताना एसएसपीपीच्या अध्यक्ष डॉक्टर प्रज्ञा भालेराव म्हणाल्या की पाठदुखी व मणक्याचे विकार, मज्जातंतूंशी संबंधित वेदना, कर्करोग, संधिवात अशा आजारांमुळे दीर्घकालीन वेदना उद्भवू शकतात. अशा अनेक स्थितींमध्ये वेदना चिकित्सा शास्त्रामध्ये प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असते. प्रगत निदान पद्धती, कमीत कमी छेद असणाऱ्या उपचार प्रक्रिया, रिजेनरेटिव्ह थेरपीज आणि बहुशाखीय उपचार पद्धतीचा समाविष्ट असलेली वेदना चिकित्सा शास्त्र हे झपाट्याने विकसित होणारे वैद्यकीय क्षेत्र आहे. एसएसपीपीचे सचिव डॉक्टर संजोग मेकेवार म्हणाले की उपचार न झालेल्या किंवा अपुऱ्या उपचारांच्या दीर्घकालीन वेदनांचा व्यक्तीच्या जीवनमानावर, कार्यक्षमतेवर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकर निदान आणि योग्य वेळेत उपचार हे चांगले परिणाम दिसू शकतात. त्यासाठी या चिकित्सा शास्त्राबाबत लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.